स्वातंत्र्य की समानता, स्वातंत्र्य महत्त्वाचं की समानता महत्त्वाची, हा मोठा वादाचा मुद्दा ठरलेला आहे. कम्युनिस्ट आणि कॅपिटलिस्ट, साम्यवादी आणि भांडवलवादी. साम्यवाद्यांना असं वाटतं की समानता हे अंतिम उद्दिष्ट असलं पाहिजे. एकदा का समाजात समानता प्रस्थापित झाली की आपोआपच न्याय सगळ्यांना मिळेल आणि सगळे स्वतंत्र होतील. साम्यवादामध्ये म्हणजे मार्क्सनी जे तत्त्वज्ञान मांडले त्याच्यामध्ये आपल्याला शेवटच्या चॅप्टरमध्ये ते पाहायचंच आहे पुन्हा विस्ताराने. पण मार्क्सने जे तत्त्वज्ञान मांडलं त्याच्यामध्ये असंच आहे की पहिल्यांदा भांडवलशाही नष्ट करा, क्रांती करून भांडवलशाही नष्ट करायची, गरज लागली तर हिंसेचा पण वापर करायचा. भांडवलशाही असमानता निर्माण करते आणि असमानतेमुळे अन्याय होतो, अत्याचार होतात, म्हणून भांडवलशाही नको आहे. भांडवलशाही नष्ट करायची, समाजवादी व्यवस्था निर्माण करायची ज्याच्यामध्ये सगळं सरकारच्या हातामध्ये असेल नियंत्रण, आणि हळूहळू लोकांना सवय झाल्यानंतर मग कायद्यांची पण गरज भासणार नाही, सरकारची पण गरज भासणार नाही आणि सगळे खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतील, कोणतेच नियम असणार नाहीत. आणि म्हणजे त्यांची स्वातंत्र्याची व्याख्या अशी आहे, स्वातंत्र्य कसं खऱ्या अर्थाने मिळू शकेल तर पहिल्यांदा असमानता नष्ट करणं, समानता प्रस्थापित करणं, आणि एकदा का ती व्यवस्था निर्माण झाली की त्याच्यातून मग सगळे मुक्ती मिळवतील. प्रत्यक्षामध्ये 1917मध्ये रशियामध्ये लेनिनच्या नेतृत्वाखाली पहिली अशी साम्यवादी क्रांती झाली, यशस्वी साम्यवादी क्रांती झाली. त्याच्यानंतर रशियामधला भांडवलवाद संपवण्याचे प्रयत्न सुरू झाले. अगदी सिस्टमॅटिकली प्रत्येक ठिकाणच्या लिस्ट बनवून तिथल्या लोकांच्या जमिनी ताब्यात घेणं, कारखाने ताब्यात घेणं, विरोध केला तर त्यांच्या हत्या झाल्या, बरेचसे लोक पळून गेले अमेरिकेत, युरोपमध्ये, जसं जमेल तसं जीव वाचवण्यासाठी लोक पळत सुटले. 1924 पासून एक कॉन्स्टिट्यूशन तयार झाली, एक कम्युनिस्ट पार्टी स्थापन झालेली होती. या पार्टीनी पुढे लोकांना गाईड केलं आणि लेनिनच्या डोक्यामध्ये जे होतं किंवा मार्क्सच्या तत्त्वज्ञानामध्ये जे मांडलेलं होतं की पहिल्यांदा समाजवादी समाजव्यवस्था होईल आणि मग त्यानंतर हळूहळू सगळे साम्यवादाकडे जातील, राज्य नष्ट होईल, राज्य काम नसल्यामुळे हळूहळू संपून जाईल, हे जे काही मार्क्सवादी तत्त्वज्ञानामध्ये मांडलेलं आहे ते प्रत्यक्षात आलं नाही. उलट राज्य अधिकाधिक भक्कम होत गेलं. स्टॅलिनच्या नेतृत्वाखाली हिंसा आणखीन वाढली. स्टॅलिन नंतर ख्रुश्चेव, ब्रेझनेव, एकापाठोपाठ एक हेच होत राहिलं. शेवटी 80च्या दशकामध्ये साधारणपणे 85-86 पासून गोर्बाचेव यांनी दोन गोष्टी सुरू केल्या, ग्लासनोस्त आणि पेरेस्ट्रॉइका. ग्लासनोस्त म्हणजे खुलेपणा आणि पेरेस्ट्रॉइका म्हणजे पुनर्रचना. म्हणजे शेवटी त्यांना स्वातंत्र्याकडेच यावं लागलं. त्यांनी सगळ्या गोष्टी खुल्या करून टाकल्या आणि 1991मध्ये USSR ही जी काही व्यवस्था उभी होती, युनियन ऑफ सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक्स, ती सगळी उद्ध्वस्त झाली, नष्ट झाली. 15 वेगवेगळे देश निर्माण झाले, स्वतंत्र असे देश अस्तित्वात आले. प्रत्येकाने भांडवलवाद स्वीकारला, स्वातंत्र्याला महत्त्व दिलं आणि आजपर्यंत ते त्याच पद्धतीने विकसित होतं. तर समानता हा उद्देश ठेवून जो काही प्रयोग झाला त्याचं रूपांतर कशामध्ये झालं ते आपण उदाहरणांसहित बघितलं. सगळ्यांनी परत शेवटी कशाला महत्त्व द्यायला सुरुवात केली? स्वातंत्र्याला. अमेरिकेमध्ये पहिल्यापासूनच स्वातंत्र्याला अधिक महत्त्व दिलं गेलं. स्वातंत्र्याला महत्त्व देणाऱ्यांचं तत्त्वज्ञान असं आहे, त्यांचा मुद्दा असा आहे की प्रत्येकाला स्वातंत्र्य द्या, त्याला जे हवं ते करू द्या. आर्थिक स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य, कसलंही बंधन असणार नाही व्यक्तीवरती. आणि व्यक्ती
त्यामुळे अमर्याद क्षमता प्रत्येक व्यक्तीसाठी उपलब्ध होईल. मग जो जितका प्रयत्न करेल, जो जितका कष्ट घेईल, तितका पुढे येईल. मग त्याच्यामध्ये प्रश्न एक दुसरा निर्माण होतो की सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट असं ते सुरू होतं. म्हणजे जो फिट असेल तो टिकेल आणि नसेल तो नष्ट होईल. टिकणाऱ्यांचा प्रश्न नाही, नष्ट होणाऱ्यांचा प्रश्न आहे. म्हणजे हे एका खुल्या समाजामध्ये ठीक आहे, जेव्हा एखादं राज्य अस्तित्वात येतं तेव्हा सरकारवरती सगळ्या जनतेची काळजी घेण्याची जबाबदारी येते, त्यावेळेला मग प्रश्न निर्माण होतो. मग याच्यावरती पण अमेरिकेमध्ये किंवा एकूण कॅपिटलिस्ट व्यवस्थांमध्ये सोशल सेफ्टी नेट नावाचा प्रकार सुरू करण्यात आलेला आहे. जे बेरोजगार आहेत, ज्यांना नुकसान झालेलं आहे, व्यवसायामध्ये तोटा सहन करावा लागलेला आहे, म्हणजे त्यांच्या चुकांमुळे नाही पण परिस्थितीमुळे ज्यांना काही सहन करावं लागलेलं आहे, त्यांच्यासाठी सोशल सेफ्टी नेट म्हणजे काहीतरी एक असं सामाजिक आधार निर्माण करणं. मग स्कॉलरशिप्स देणं, फ्री शिप्स देणं, स्वस्त दराने कर्ज देणं किंवा मोफत कर्ज देणं, कर्ज माफ करणं, असे सगळे प्रयोग कॅपिटलिस्ट कंट्रीजमध्ये सतत चालू असतात. पण ते असं कधीही म्हणत नाहीत की खाजगी मालकी काढून घ्या, प्रत्येकाला फक्त नोकर म्हणून वागवा, प्रत्येकाला ठराविक पगार मिळेल, असं कधीही म्हटलं जात नाही. खाजगी मालकी असणार आहे, स्पर्धा असणार आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्य असेल. जो स्पर्धेमध्ये टिकून राहील तो प्रगती करेल आणि मग ज्याला ते जमणार नाही त्याच्यासाठी सरकार काही मदतीच्या योजना जाहीर करेल. डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कमचा प्रश्न निर्माण होतो स्वातंत्र्य किंवा स्वातंत्र्याचा अतिरेक झाल्यानंतर. म्हणजे संपत्ती जी काही निर्माण होते त्याचं समान वाटप होणं. आज असं म्हटलं जातं की 1% अमेरिकन लोकांच्या हातामध्ये 99% संपत्ती एकवटलेली आहे आणि उरलेल्या 99% अमेरिकनांमध्ये फक्त 1% संपत्ती उरलेली जी काही आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. त्याच्यामुळे बहुतेक सगळे अमेरिकन्स हे हालाखीच्या परिस्थितीमध्ये आहेत. अमेरिकन्सची स्थिती काय आहे ते आत्ता कोविडच्या क्रायसिसमध्ये पण बरंचसं स्पष्ट झालं. तिथे कृष्णवर्णीयांची मोठ्या प्रमाणावरती बळी गेले या सगळ्या कोविड क्रायसिसमध्ये. आणि त्याचं वर्णन जे काय बातम्यांमध्ये आलेलं होतं त्याच्यात असं होतं की बरेचसे कृष्णवर्णीय, त्यांच्याकडे इन्शुरन्स नव्हता, मेडिकल इन्शुरन्स नव्हता, कारण तेवढा हप्ता भरण्यासाठीची त्यांची कपॅसिटी नव्हती आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर प्रचंड चार्जेस लागतील या भीतीने त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाण्याचं टाळलं, घरातच उपचार केले आणि मग ते कोविड असल्यामुळे, म्हणजे तो नॉर्मल सर्दी ताप नव्हता, ते कोविड इन्फेक्शन होतं, तर 5-6 दिवसांनी ते वाढलं आणि मग वाढल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊनही बऱ्याच जणांना फारसा उपयोग झाला नाही. तर अशी स्थिती अमेरिकेमध्ये आहे की एका बाजूला मोठे मोठे कॅपिटलिस्ट आहेत किंवा फोर्ब्स लिस्ट आणि आणखीन कुठल्या लिस्ट याच्यामध्ये पहिल्या 10त येणारे, पहिल्या 5मध्ये येणारे किंवा बिल गेट्ससारखे लोक आहेत की जे सतत कित्येक वर्ष पहिल्या नंबरवरती होते. फेसबुकसारख्या कंपन्या आहेत, त्यांचे मालक आहेत, तर प्रचंड श्रीमंत असलेले लोक आहेत. पण दुसऱ्या बाजूला असे लोक पण आहेत की ज्यांना उपचारसुद्धा मिळत नाही, म्हणजे ज्यांच्या जीवाची पण काही शाश्वती राहिलेली नाही. तर स्वातंत्र्याच्या मार्गाने गेलात तरी प्रॉब्लेम्स आहेत, समानतेच्या मार्गाने गेलात तरी प्रॉब्लेम्स आहेत. एकूण निष्कर्ष असा काढता येतो आपल्याला की कुठल्याही मार्गाने गेलात तरी 100% सोल्युशन, 100% समाजाच्या प्रश्नांचं काहीतरी एक समाधानकारक उत्तर असं मिळत नाही आहे. ज्याचा त्यांनी मार्ग निवडायचा, ज्याला कोणत्या मार्गाने जायचं ते. पण समानतेचा जो मार्ग आहे तो प्रॅक्टिकली सुद्धा टिकत नाही हे स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे समानतेच्या अट्टहासासाठी जे कम्युनिस्ट कंट्रीज होत्या त्या सगळ्या कर्जबाजारी झाल्या. म्हणजे समानता याच्या जर तुम्ही मागे लागलात तर व्यवस्था टिकवणं मुश्किल होतं.
मग व्यवस्था चालवणं हे लांबची गोष्ट आहे. आणि स्वातंत्र्याच्या मार्गाने गेलात तर मग असमानता निर्माण होते, अन्याय मोठ्या प्रमाणावरती होतो. जे स्पर्धेमध्ये टिकू शकत नाहीत त्यांची अवस्था अत्यंत बिकट होते. त्यामुळे तिथे काही वेगळे सोल्युशन्स निवडावे लागतात. भारत सरकारने किंवा आपल्या व्यवस्थेमध्ये आपण स्वातंत्र्याचीच बाजू घेतलेली आहे, परंतु सेफ्टी नेट बरंचसं देण्याचा प्रयत्न आपण करतो. 1991 नंतर दारिद्र्य रेषेखालच्या लोकांची संख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे. सरकारने बऱ्याच योजना सुरू केलेल्या आहेत, परंतु भ्रष्टाचार हा इथला आणखीन एक मोठा प्रश्न आहे की ज्याच्यामुळे कितीही चांगल्या योजना केल्या तरी त्या शेवटपर्यंत पोचू शकत नाही. म्हणजे थोडक्यात असं आहे की काही जणांना स्वातंत्र्य म्हणजे न्याय वाटतो, तर काही जणांना समानता म्हणजे न्याय असं वाटतं. दोन्ही मार्ग तपासून पाहायला हरकत नसते, पण दोघांचाही समतोल साधणं अत्यंत गरजेचं आहे, संतुलन साधणं अत्यंत गरजेचं आहे. आता न्याय म्हणजे काय? अत्यंत व्यापक संकल्पना आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला सॉक्रेटिसनी ह्याची चर्चा सुरू केली, आणि अगदी अलीकडचं म्हटलं तर रॉल्सचं उदाहरण तुम्हाला घेता येईल. म्हणजे सॉक्रेटिसपासून रॉल्सपर्यंत इसवी सन पूर्व 3-4 शतकापासून 20व्या शतकापर्यंत न्यायाची चर्चा चालूच आहे. न्यायाची सगळ्यांना पटेल अशी व्याख्या आजपर्यंत कोणालाही करता आलेली नाही. न्याय म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय आठवतं? न्यायालय. न्यायालयात न्याय कसा दिला जातो? न्यायाधीश न्याय देतात. कशाच्या आधारे देतात? वकिलांचं ऐकून देतात, आरोपीचं ऐकून देतात, की फिर्यादीचं ऐकून देतात? ते सगळ्यांचं ऐकून घेतात. वकील बाजू मांडतात, मग ती बाजू फिर्यादीची असेल किंवा आरोपीची असेल, मग तो खटला सिव्हिल असेल किंवा क्रिमिनल असेल, म्हणजे फौजदारी खटला असेल किंवा दिवाणी खटला असेल. न्यायाधीश दोन्ही बाजूच्या वकिलांची मतं ऐकून घेतात आणि शेवटी कायद्याच्या आधाराने त्याचा अर्थ लावून निकाल देतात. मग निकाल अगदी खालच्या कोर्टात असेल तर तुम्ही मग डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये अपील करू शकता. डिस्ट्रिक्ट कोर्टातला निकाल तुम्हाला पटला नाही, तुम्ही हायकोर्टात जाऊ शकता. हायकोर्टातला निकाल तुम्हाला पटला नाही, तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता. सुप्रीम कोर्टात जर एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली आहे आणि ती कायम झालेली आहे, तर त्याला आणखीन एक संधी असते, ते म्हणजे राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करणं. किंवा दुसऱ्या कुठल्या प्रकारची शिक्षा झाली असेल तर पुन्हा त्याच्यात सुद्धा दयेचा अर्ज करता येतो. मग राष्ट्रपतींच्या पुढे ऑप्शन्स असतात, ते शिक्षा पूर्णपणे माफ करणं, शिक्षा कमी करणं, किंवा मग कोर्टात परत कन्सिडरेशनसाठी केस पाठवणं. तर असे सगळे व्यवस्था आपली न्यायाची आपल्याकडे केलेली दिसते. म्हणजे न्याय आपल्याकडे कसा दिला जातो? तर न्यायालयांमार्फत न्याय दिला जातो. आणि न्यायालय कशाच्या आधाराने न्याय देतात? कायद्याच्या आधाराने न्याय देतात, घटनेच्या आधाराने न्याय देतात. मग कायदा कोण तयार करतं? तर कायदे मंडळ तयार करतं. फक्त कायदे मंडळ आहे का त्याच्यामध्ये? तर कायदे मंडळ म्हणजे पुन्हा मागच्या वर्षी तुम्ही सगळ्या प्रक्रिया पाहिलेल्या आहेत. सरकार कायदे तयार करतं. ऑफिशियल बिल आणि अनऑफिशियल बिल असे दोन प्रकारचे बिल्स असतात. म्हणजे मंत्र्यांनी मांडलेलं विधेयक आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी, खासदारांनी मांडलेलं विधेयक, खाजगी विधेयक. सहसा सरकारी विधेयकच पास होतं. मग सरकार विधेयक तयार करतं, बिल तयार करतं. तर सरकार म्हणजे कोण? पंतप्रधान, मंत्री एकट्याने नाही तयार करत. तर संपूर्ण जी काही मोठी प्रशासकीय व्यवस्था आहे, तर त्या प्रशासनातले अगदी उच्च पदस्थ आहेत, डायरेक्टर असतील, सचिव असतील, तर ते कायदे तयार करतात. कायदा
कसा तयार होतो, कायद्याचे सोर्सेस कोणते आहेत, बऱ्याच वेळेला जनतेकडून मागणी होते, मग एखादा खासदार पुढे येतो, प्रशासनाच्या साहाय्याने तो कच्चं विधेयक तयार करतो, मग विधेयकाची चर्चा होते, त्याच्यावरती मतदान होतं आणि ते शेवटी राष्ट्रपतींकडे पाठवलं जातं, बहुमताने जर ते संमत झालं तर, आणि राष्ट्रपती त्याच्यावर सही करतात, मग त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं आणि न्यायालयात तो कायद्याची अंमलबजावणी करतात. साधारणपणे न्याय म्हणजे आपल्याकडे अशी व्यवस्था आहे. कायदा अस्तित्वात आहे म्हणजे एखादी घटना घडली त्यावेळेला जो कायदा अस्तित्वात असेल त्याप्रमाणे न्याय दिला जातो. घटना घडून गेल्यानंतर जर एखादा कायदा झाला तर त्याचा आधीच्या घटनेशी काही संबंध नसतो, नंतर होणाऱ्या घटनांशी तो कायदा संबंधित असतो. आपल्याकडच्या न्यायव्यवस्थेमध्ये फिर्यादीला हे सिद्ध करावं लागतं की त्यांनी केलेले जे काही आरोप आहेत त्याचे पुरावे द्यावे लागतात. अमेरिकेतली न्यायव्यवस्था थोडीशी वेगळी आहे. आरोपीला सिद्ध करून दाखवावं लागतं की मी निर्दोष आहे. आरोपीवरती केलेला आरोप जो आहे तो गृहीतच धरला जातो आणि मग त्या दृष्टीने तपासाची सुरुवात होते. आरोपीने सिद्ध करून दाखवायचं आहे की मी हे गोष्ट केलेली नाही आहे. अशा दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत, परंतु न्यायदान हे साधारणपणे या पद्धतीने भारतात किंवा सध्याच्या जगामध्ये होतं. आता हे कोर्टाने दिलेला न्याय झाला, मग जिथे काही अन्याय होतोय त्या ठिकाणी कसं निर्णय द्यायचा तेवढ्याच पुरतं ते मर्यादित आहे. पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा न्याय अन्यायाचा संबंध येतो. आता उदाहरणार्थ मी इथे लिहिलंय की नवस फेडायचा म्हणून बोकड कापणे. आता तुम्ही कोणीतरी एक कुटुंब आहे की ते काहीतरी नवस बोलतात की मुलगा होऊ दे मग मी बोकड कापेन. सहसा हेच असतं सगळीकडे. मुलगा होतो मग ते एक बोकड विकत घेतात आणि कुठल्या तरी देवळामध्ये जाऊन किंवा कुठल्या तरी तीर्थस्थळावरती काय जे काय असेल त्यांचं ते त्या ठिकाणी जाऊन ते बोकड कापतात. भारतभर आणि जगभर या सगळ्या प्रथा सगळ्या धर्मांमध्ये आहेत. कुठल्या एका धर्माला दोष देण्याचा आपला उद्देश नाही आहे. आता याच्यामध्ये जे बोकड कापणारं कुटुंब आहे त्याच्या दृष्टीने काय आहे तर तो न्याय आहे की आम्ही जे बोललो होतो ते खरं केलं, जे बोललो होतो त्याप्रमाणे वागलो, न्यायाने वागलो, सत्याने वागलो. पण एखादा निसर्गप्रेमी आहे, एखादा प्राणीप्रेमी आहे, त्याच्या दृष्टीने तो घोर अन्याय आहे. त्या बोकडाच्या दृष्टीने बघायला गेलं तर तो घोर अन्याय आहे. तुमच्या नवसाच्या मध्ये तो येतोच कुठे, त्याचा संबंधच काय येतो. पण त्याचा हाकनाक बळी जातो म्हणजे तो एक प्रकारे अन्याय आहे, प्राण्यांवरचा अन्याय आहे. आणि प्राणीप्रेमी लोकांच्या दृष्टीने माणसाचं ते अन्यायी वर्तन आहे, बळाच्या आधारावरती केलेलं अन्यायी वर्तन आहे. म्हणजे एकाला जो न्याय वाटू शकतो तो दुसऱ्याला अन्याय वाटू शकतो. कॅपिटलिस्ट आणि कामगार, भांडवलदार त्याला जसा नफा मिळतो त्याच्या आधारावरती कामगारांचे पगार ठरवतो. त्याला जास्त नफा मिळाला तर तो थोडासा पगार वाढ करेल, त्याचा नफा कमी झाला तर तो पगार कट करेल किंवा कामगारांची संख्या पण कमी करेल. आता हे तो पहिल्यांदा कायद्यामध्ये लिहून ठेवतो आणि मगच लोकांना नोकरीवरती घेतो. तो म्हणतो की मी जे काय केलं ते सगळं न्यायाने केलेलं आहे, ते सगळं एका व्यवस्थेनुसार केलेलं आहे. पण कोणत्याही कामगाराला जरी त्याला आधी सांगितलेलं असलं की तुझी नोकरी कोणत्याही क्षणी जाऊ शकते, तरी जेव्हा नोकरी जाते त्या क्षणी त्याच्या मनात हेच येतं की आपल्यावरती अन्याय झालेला आहे. त्याच्या दृष्टीने तो अन्यायच आहे की त्यांनी तन मन धनाने इतके वर्ष याची सेवा केली आणि आता आज अचानक, आता अलीकडे कंपन्यांमध्ये मागच्या वर्षभरात तर बराच अनुभव लोकांना आलेला असेल, तुम्ही सुद्धा कदाचित तुमच्यापैकी काही जणांनी अनुभव घेतला असेल. उत्पादन एकदमच कमी झालं, मार्केटमध्ये मालाला उठाव नाही, त्याच्यामुळे मग
युनिट्स बंद पडायला लागली, कारण माल तसाच पडून राहिला तर नवीन माल तयार कशाला करायचा. नवीन तयार करायचा नाही याचा अर्थ काम बंद ठेवायचं. मग कामगारांना पगार कसा द्यायचा, कामगारांना ले ऑफ करायचं, काढून टाकायचं. 25-25 वर्ष ज्यांनी एका विशिष्ट व्यवसायात घालवली आहेत त्याला अचानक सकाळी 8 वाजता सांगण्यात येतं तो नोकरीवरती आल्यानंतर की हे तुमचे पैसे आहेत, प्रॉव्हिडंट फंडाचे असतील, पेन्शनचे असतील, जे काय असेल ते, आणि 2 महिन्याचा पगार एक्स्ट्रा देतो आहे, ग्रॅच्युटी म्हणतो आपण त्याला, आणि शेवटी तुम्ही उद्यापासून कामावरती येऊ नका. 25 वर्षानंतर तो नवीन स्किल काय शिकणार आहे. तो ऑलरेडी असेल 50मध्ये, तर कोणतं नवीन स्किल शिकू शकणार आणि कुठे कसा तग धरणार आहे, कसं राहणार आहे, कसं कुटुंब चालवणार आहे. त्याचा मुलगा असेल, त्याच्या मुलासंबंधी तो शिक्षणासंबंधी काहीतरी स्वप्न त्यांनी पाहिली असतील तर ती कशी पुरी करणार आहे. तर घराचं कर्ज घेतलं असेल त्याचा हप्ता कसा फेडणार आहे, किंवा एखादी कार घेतलेली असेल त्याचा जो काही त्याला पगार मिळतो त्याच्या आधारानेच त्यांनी ते केलेलं असेल, की ते भविष्यात अजून 10 वर्ष आपल्याला नोकरी आहे असं समजून त्यांनी केलेलं असेल. अचानक त्याला नोकरीवरून काढून टाकल्यानंतर त्याला जी काय भावना येणार ती अन्यायाचीच असणार. प्लेटो एक न्यायाची संकल्पना मांडतो. प्लेटो हा सॉक्रेटिसचा शिष्य, इसवी सन पूर्व काळातला ग्रीक विचारवंत. प्लेटोची न्यायाची संकल्पना खूप खोलात जाणारी आहे. तो असं म्हणतो की न्याय प्रस्थापित करायचा तर पुष्कळ खोलात जाऊन विचार करावा लागेल. म्हणजे माणसं त्यांचा स्वभाव कसा असतो इथपासून तो सुरुवात करतो. प्लेटोच्या म्हणण्यानुसार कुठल्याही समाजात तुम्ही गेलात तर 3 प्रकारची माणसं असतात. एक ज्यांच्यामध्ये बुद्धीचा प्रभाव जास्त आहे, म्हणजे डोक्याचा, मेन ऑफ हेड. त्याच्यानंतर हार्ट आणि स्टमक. हेड म्हणजे बुद्धी, हार्ट म्हणजे भावना, आणि स्टमक म्हणजे केवळ शारीरिक गरजा, भूक. म्हणजे 3 प्रकारची माणसं असतात, मेन ऑफ हेड, हार्ट अँड स्टमक. जे बुद्धीच्या आधाराने चालतात, जे भावनेच्या आधाराने चालतात, आणि जे केवळ शारीरिक गरजा भागवल्या की ज्यांचं आयुष्य कृतकृत्य होतं, असे तिसऱ्या क्वालिटीची माणसं. तर 3 प्रकारची माणसं असतात. यातली बहुसंख्य कोणती असतात तर स्टमकवाली असतात. पण आता हे ओळखायचं कसं, की जन्माला आल्यानंतर त्यांना काही शिक्का मारलेला नसतो. जन्माला आल्यानंतर सगळे समानच आहेत. तर प्लेटो त्याच्यासाठी एक मोठी शिक्षणाची योजना जाहीर करतो, जी माणसाच्या वयाच्या अगदी 50व्या वर्षापर्यंत चालू राहते. शिक्षणाच्या योजनेमध्ये पहिल्या टप्प्यावर सगळ्यांना समान शिक्षण दिलं जाईल. साधारणपणे 18, 19, 20च्या वयाचं असताना पहिली परीक्षा घेतली जाईल, आणि जी माणसं ही पहिली परीक्षा पास होतील ती पुढच्या टप्प्यावर जातील. जी पहिली परीक्षासुद्धा पास होऊ शकणार नाही ती मेन ऑफ स्टमक असते. म्हणजे हे अगदीच कमी बुद्धिमत्ता असलेली, फारशा भावनांना महत्त्व न देणारी ही माणसं आहे. त्याच्या ज्या सामाजिक व्यवस्था आहे, सामाजिक उतरंड आहे, त्याच्यातली सगळ्यातली खालच्या टप्प्यावरची ही माणसं. मग ही जी काही माणसं आहेत ही पहिल्या टप्प्यावरती काम करतील, म्हणजे फक्त उत्पादनाचं काम करतील, म्हणजे शेती करतील, उद्योग करतील, व्यवसाय करतील. त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य असेल, म्हणजे त्यांचं एक कुटुंब तयार करणं, म्हणजे विवाह करण्याचं स्वातंत्र्य असेल, संपत्ती जमा करण्याचं स्वातंत्र्य असेल. त्यांना तेवढ्याच गोष्टी हव्या असतात, संपत्ती जमा करणं, विवाह करणं, कुटुंब वाढवणं, तर तेवढं करायला त्यांना स्वातंत्र्य असेल. त्यांनी त्याच्या पलीकडे काही करायचं नाही. म्हणजे पहिली परीक्षा पास होतील त्यांना दुसऱ्या दर्जाचं, दुसऱ्या लेव्हलचं प्रशिक्षण दिलं जाईल, की ज्याच्यामध्ये सैनिकांचा सगळा अभ्यास असेल, युद्धकलेचा सगळा अभ्यास असेल.
मग दुसरी परीक्षा साधारणपणे वयाच्या 30व्या वर्षी होईल. दुसरी परीक्षा जे फेल होतील ते सैनिक म्हणून मानले जातील. म्हणजे मग त्यांनी तेच काम करायचं, सुरक्षेचं काम करायचं. म्हणजे त्यांचा दर्जा पहिल्या परीक्षेत फेल झालेल्यांच्यापेक्षा थोडा वरचा आहे, पण दुसऱ्या परीक्षेत जे पास झाले त्यांच्यापेक्षा खालचा आहे. मग त्यांनी सैनिकांचं काम करायचं, सुरक्षेचं काम करायचं. आणि जी दुसरी पण परीक्षा पास होतील ते खरे बुद्धिवादी. मग त्यांना आणखीन ट्रेनिंग दिलं जाईल. मग ते राजा व्हायला लायक असलेले लोक असतील, राज्यकारभार करायला लायक असलेले लोक असतील. वयाच्या साधारण 50पर्यंत मग त्यांची आणखीन एक परीक्षा घेतली जाईल आणि त्याच्यातनं जे तावून सुलाखून बाहेर पडतील मग ते कोण असतील तर ते फिलॉसॉफर किंग व्हायला लायक असतील, तत्त्वज्ञ राज्यकर्ता. त्यांना तत्त्वज्ञान कळेल, त्यांना राज्य कसं चालवायचं ते कळेल आणि मग उरलेला काळ त्यांच्या आयुष्याचा ते राज्य चालवतील. मधल्या फळीतले लोक राज्याची सुरक्षा पाहतील आणि खालच्या फळीतले लोक आहेत ते राज्याचं सगळं उत्पादनाचा भार जो काही आहे तो सांभाळतील. म्हणजे असं डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे कामाचं वाटप गुणवत्तेच्या आधारावरती प्लेटोनी केलं. आणि प्लेटोचं असं म्हणणं आहे की असं गुणवत्तेच्या आधारावरती जे विभाजन एकदा केलं की मग अन्यायाचा प्रश्नच होणार नाही. सैनिक आणि त्यांच्यावरचे राज्यकर्ते ह्या दोघांना मिळून तो राज्यकर्ता वर्गामध्ये टाकतो आणि दोघांना कम्युनिटी लाईफ जगण्याचं कंपल्शन करतो. म्हणजे त्यांना लग्न करण्याचा अधिकार असणार नाही, कुटुंब त्यांचं स्वतःचं असणार नाही, कारण भ्रष्टाचाराचं मूळ प्लेटोच्या म्हणण्याप्रमाणे कुटुंबामध्ये आहे. राज्यकर्त्या वर्गाला ही माझी आई, ही माझी बायको, हा माझा मुलगा, ही माझी मुलगी असं जर त्यांनी म्हणायला सुरुवात केली तर आप पर भाव निर्माण होतो. बाकीच्यांना सगळ्यांना तो पर समजायला लागतो आणि मग आपल्या कुटुंबासाठी जास्तीत जास्त सोयी सवलती मिळवण्याचा, पैसा जमा करण्याचा प्रयत्न तो करतो. त्यामुळे या राज्यकर्त्या वर्गाला म्हणजे सैनिकांना आणि शासकांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार पण असणार नाही आणि कुटुंब तयार करण्याचा अधिकारही असणार नाही. म्हणजे ते लग्न करू शकणार नाहीत आणि संपत्ती त्यांच्या नावाने कुठलीही असणार नाही. मग त्यांनी जगायचं कसं? राज्य त्यांची जबाबदारी घेईल. ते एका ठिकाणी कॉमन अशा ठिकाणी राहतील, राहण्याच्या सोयी त्यांच्या त्यांच्या पदाप्रमाणे असतील वेगळ्या. कुटुंब त्यांना नसलं तरी त्यांना, कारण स्त्रिया आणि पुरुष दोन्ही या वर्गामध्ये असतील, तर त्यातल्या जे चांगले आहेत त्यांचं एकत्रित ते येतील, त्यांना मुलं पण होऊ शकतील. पण त्यांनी लग्न करायचं नाही आहे. मूल झाल्यानंतर ते समाजाला सोपवून टाकायचं आहे, समाज त्याची काळजी घेईल. म्हणजे काही अशी जसे ॲडॉप्शन सेंटर्स असतात तशी लहान मुलांना वाढवण्यासाठीची सेंटर्स असतील. मग त्या सेंटरमध्ये त्यांना अर्थातच परत शिक्षणाच्या त्या ठराविक प्रक्रियेतून जातील आणि जसं जसं त्यांची गुणवत्ता असेल त्याप्रमाणे त्या त्या लेवलला ते परत ॲडजस्ट होतील. म्हणजे त्यांना आईबाप कोण हे माहीत नसेल. आता हे सगळं अननॅचरल आहे, अनैसर्गिक आहे. पण प्रयत्न कशासाठी आहे? न्याय स्थापन करण्यासाठीचा तो एक प्रयत्न आहे, विचित्र प्रयत्न आहे. म्हणजे मला एक उदाहरण असं सुचतं की न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी त्याच्यापेक्षा म्हणजे अन्याय टाळण्यासाठी त्याच्यापेक्षा भयंकर उपाय त्यांनी केलेले आहेत. त्याचा शिष्य अरिस्टॉटल, प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल, त्यांनी नंतर याच्यावरती प्रचंड टीका केली. म्हणजे उदाहरण असं बघा की एखादा माणूस एखाद्या डॉक्टरकडे गेला आणि त्याला म्हणाला की माझा पाय दुखतोय, तर डॉक्टर त्याला उपाय काय सांगेल? सगळ्यात सोपा उपाय, पाय कापून टाकणे. म्हणजे संपत्तीमुळे, कुटुंबामुळे नातेवाईकशाही निर्माण होते, पैशाची हाव निर्माण होते. म्हणून काय करायचं तर संपत्ती आणि कुटुंब या संस्थाच बाद करून टाकायच्या शासक वर्गासाठी. हे शासक वर्गाला ते दोन्ही असणार नाही. पण अशा पद्धतीने जगणारा माणूस हा नॉर्मल असेल का, हा प्रश्न शिल्लक राहतोच.
अलीकडच्या काळामध्ये जॉन रॉल्स या अमेरिकन विचारवंतांनी न्यायाची संकल्पना मांडली. तो एक वेगळाच मुद्दा मांडतो. त्याच्या म्हणण्यानुसार सगळ्यांनी एक करार करायचा आहे, भविष्यात करार करायचा. करार हे सुद्धा परत काल्पनिकच गोष्ट आहे. आणि तिथे त्यांच्या करार करताना पहिल्यांदा काय करायचं तर एक अज्ञानाचा पडदा, व्हील ऑफ इग्नोरन्स, अज्ञानाचा पडदा धारण करायचा. म्हणजे आपण कोण आहोत हे विसरून जायचं. आपण कोण आहोत हे विसरून जाऊन प्रत्येकाने समाजातल्या प्रत्येक भूमिकेसाठी काय कर्तव्य असेल, काय फायदे असतील हे नोंदवायचं. म्हणजे असं करताना आपण उद्या कोण होणार आहोत, उद्या आपण काय हेलिकॉप्टर चालवणारे असणार आहेत, पंतप्रधान असणार आहेत की झाडूवाला असणार आहे, कोणालाच माहिती नाही आहे. म्हणजे कदाचित तुम्ही उद्या झाडूवाले होऊ शकाल. तर प्रत्येकजण मग प्रत्येक पदाचा विचार करताना प्रत्येकाला मिनिमम ज्या काही सोयी असतील ते देईलच. कोणी दुर्लक्ष करणार नाही कुठल्याच पदाकडे. आज स्थिती अशी आहे की जे कष्टाचं काम करतात, शारीरिक कष्टाची कामं जे करतात, त्यांना अतिशय कमी पगार मिळतो. निदान भारतात तरी तशी स्थिती आहे, जगभरात बऱ्याच ठिकाणी तशीच आहे. त्यांना अपमानास्पद जीवन जगावं लागतं, जीवन जगणं कठीण होऊन जातं त्यांच्यासाठी. आणि काही लोकांच्याकडे ज्यांना फारसे शारीरिक कष्ट नाही आहे त्यांच्याकडे प्रचंड पैसा येताना दिसतोय. जे उत्पादनाचं काम करणारे जे आहेत, जे मूळ वस्तूंचं उत्पादन करतात, बेनिफिट त्यांना मिळत नाही, बेनिफिट त्याच्या आधारावरती व्यापार व्यवहार करणाऱ्यांना मिळतो. तर हे टाळण्यासाठी रॉल्स असं म्हणतो की एक करार करायचा, त्याच्यात अज्ञानाचा पडदा धारण करायचा आणि मग प्रत्येक भूमिकेला काय रोल असेल ते ठरवायचं आणि त्याप्रमाणे नवीन समाज उभा करायचा. आता मला इथे एक उदाहरण सुचतं की उदाहरणार्थ एक ट्रॅव्हल एजन्सी आहे. ट्रॅव्हल एजन्सीच्या काहीतरी 20 बसेस आहेत आणि अचानक सगळ्या बस ड्रायव्हर्सनी संप केला. बस कंपनी जी काही आहे, ट्रॅव्हल कंपनी, त्याच्या मॅनेजमेंट पुढे प्रश्न आला की आता 2-3 दिवसामध्ये आपल्याला एवढ्या मोठ्या टूर्स सगळ्या ऑर्गनाईज केलेल्या आहेत, तर तिथे ड्रायव्हर्सच नसतील तर टूर चालवायची कशी. म्हणून मग टेम्पररी रिक्रूटमेंट ते 20 जणांची करतात. 20 जणं त्यांना मिळतात. हल्ली स्थिती अशी आहे की नोकरी शोधण्यासाठी लोक धडपडत असतात. पण आता मॅनेजमेंट पुढे जाऊन एक काळजी घेतं. त्या 20 जणांना सिलेक्ट केलं जातं, 20 जणांची एक मीटिंग घेतली जाते आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला आता इथून पुढे 20 गाड्या ताब्यात दिल्या जातील. त्याची साफसफाई करायची आहे, त्याचं काय ब्रेक फेल आहे का, क्लच दुरुस्त करायचं आहे का, ऑइलिंग करायचं आहे, जे काय असेल ते सगळं तुम्ही व्यवस्थित करायचं. नॉर्मली प्रत्येक जणाला एक गाडी, तर प्रत्येकजण असं विचारायला लागतो की माझी गाडी कोणती आहे. कंपनीचा मॅनेजर म्हणतो की तुमची गाडी कोणती आहे ते तुम्हाला उद्या सकाळी सांगितलं जाईल. आजपासून उद्या सकाळपर्यंत तुम्ही गाड्यांची देखभाल करायची आहे, गाड्यांची जे काय गरज आहे ते दुरुस्ती करायची आहे, गाड्या रेडी पोझिशनमध्ये तयार ठेवायच्या आहेत उद्या. मग ते म्हणतात नाही आम्हाला कोणती गाडी ते सांगा, म्हणजे आमची गाडी मी बघतो. तर ते कंपनीचे मॅनेजर असं म्हणतात की आम्ही ते तुम्हाला मुद्दाम सांगणार नाही, प्रत्येकाने प्रत्येक गाडी बघायची आहे आणि उद्याला तुम्हाला कळेल कोणती गाडी तुम्हाला मिळणार आहे. ड्रायव्हर्स पुढे पर्याय नसतो, त्यामुळे ड्रायव्हर्स प्रत्येक गाडीमध्ये प्रत्येक ड्रायव्हर जातो, सगळं गोष्टी चेक करतो. प्रत्येकाचं काही एक्सपर्टाईज असतं. काही जणांना टायर्समधलं जास्त कळतं, काही जणांना ऑइल्स किंवा ब्रेकमधलं जास्त कळतं, काही जणांना इलेक्ट्रिक फिटिंग्समधलं जास्त कळतं, काही जणांना कुशन्स आणि सिटिंग अरेंजमेंटमधलं काहीतरी जास्त कळतं. तर हे सगळं AC मधलं काही जणांना त्यातल्या कळत असेल. तर प्रत्येकजण आपल्या आपल्या दृष्टिकोनातून प्रत्येक गाडी तपासतो. सर्व 20च्या 20 गाड्या इक्वली रेडी करून ठेवल्या जातात, कारण प्रत्येकाला माहीतच नाही आहे की आपल्याला कुठली गाडी येणार आहे. तर आपण एखाद्या गाडीकडे दुर्लक्ष केलं, नेमकी तीच गाडी उद्या आपल्याकडे आली
तर आपण अडचणीत येणार. त्यामुळे प्रत्येक जण प्रत्येक गाडी व्यवस्थित काळजीपूर्वक तयार करतो. दुसऱ्या दिवशी कोणाला फिकीरच नसते कोणती का गाडी येईना आपल्याकडे, गाड्या सगळ्या चांगल्याच आहेत. म्हणजे तसं अज्ञानाचा पडदा धारण करून एकदा रोल्स ठरवले लोकांनी की मग लोकांना भीती असणार नाही की मी कुठल्या रोलमध्ये मला जावं लागेल. मग खालचा दर्जा वरचा दर्जा असणारच नाही, कारण कुठेही गेलात तरी एक ठराविक काम करायचं आहे. बाकी तुमचा बेसिक दर्जा सगळ्यांचा सारखाच आहे, बेसिक गोष्टी सगळ्यांनाच मिळणार आहेत. त्यामुळे काम करायचं आहे तर ते कोणतंही केलं तरी काय हरकत आहे. हां, तुमची आवड निवड हा एक वेगळा भाग असू शकतो, पण आवड निवडीला सुद्धा कुठेतरी थोडासा तुम्हाला मुरड घालावीच लागते, कारण सगळ्यांनाच सगळं मिळतं असं नाही, ते प्रत्येकाला माहीत असतं ना. जर बेसिक गोष्टी मिळणार असतील तर थोडासा त्याग करायला, थोडासा त्रास सहन करायला लोक तयार असतात. त्यामुळे मग जेव्हा एकदा अज्ञानाच्या पडद्याच्या आधाराने भूमिका ठरवली जाते त्यावेळेला कोणालाच कोणती भूमिका मिळेल याची चिंता राहत नाही. तसं या ड्रायव्हर्सना चिंता राहिलेली नव्हती की कोणती गाडी मिळणार आहे. गाडी डिक्लेअर केली त्यांनी, त्यांनी गाडीची किल्ली घेतली आणि ते चालू लागले, कारण प्रत्येक गाडी व्यवस्थितच होती. तर रॉल्सची न्यायाची संकल्पना ही अशी आहे. पण न्याय म्हणजे साधारणपणे आपण बेसिक गोष्टी समान असणं आपण जे काही म्हणतो ते म्हणजे काय आहे. मग तुम्हाला राहायला घर मिळालं पाहिजे, फूड सिक्युरिटी म्हणजे अन्न सुरक्षा पाहिजे, म्हणजे दर महिन्याला तुमचं एवढं उत्पन्न हवं की तुम्हाला आवश्यक तेवढं अन्न तुम्ही खरेदी करू शकाल. पोषक अन्न तुम्हाला मिळालं पाहिजे, स्वच्छ पाणी तुम्हाला मिळालं पाहिजे, स्वच्छ हवा तुम्हाला मिळाली पाहिजे, पोल्युशन असता कामा नये. आवाजाचं पोल्युशन असेल, हवेचं पोल्युशन असेल, कुठल्याही प्रकारचं किंवा पाण्याचं असेल, कुठल्याही प्रकारचं प्रदूषण असणार नाही. शिक्षणाची व्यवस्था उत्तम असेल, प्रत्येकाला किमान जे काही प्रायमरी शिक्षण आहे ते मोफत आणि सक्तीचं असेल, हेल्थ फॅसिलिटीज सगळ्यांसाठी मोफत असतील, आणि त्याच्यानंतर प्रत्येकाला व्यवसायाचं स्वातंत्र्य असेल, प्रत्येकाला विचारांचं स्वातंत्र्य असेल, क्रिएटिव्हिटी म्हणजे प्रत्येकामध्ये काहीतरी एक नवीन करण्याची उर्मी असते तर त्याला वाट दिलेली असेल, कसलंही बंधन कोणावरही नसेल, कोणीही कोणावरही टीका करू शकेल, व्यक्तीला सरकारवर टीका करण्याचा अधिकार असेल, सरकारची जाचक बंधनं असणार नाहीत, वारंवार पोलीस, तुरुंग, लष्कर, बळाचा वापर हे होणार नाही. तर हे सगळे साधारणपणे बेसिक गोष्टी ज्याला आपण म्हणतो ते या आहेत. सॅनिटेशन, सांडपाण्याचं व्यवस्थापन नीट झालं पाहिजे. घाण पाणी सगळं नद्यांमध्ये जाऊन नदी प्रदूषित होते आहे, मग त्याच्यातले प्राणी सगळे नष्ट होत आहेत, किंवा मग मासेमारीवरती परिणाम होतो आहे, तेच मासे खाऊन लोकांना रोग होत आहेत, किंवा जंतुनाशकं वापरून शेतांमध्ये शेती केली जाते आणि मग तेच धान्य खाऊन लोकांना वेगवेगळे रोग जडत आहेत. काही जणांचं असं म्हणणं आहे की कॅन्सरचं प्रमाण वाढते ते जंतुनाशकांचं प्रमाण किंवा जंतुनाशकांचा वापर वाढल्यामुळे वाढतं. तर हे सगळं बेसिक न्यायाची व्यवस्था ते ही सगळी आहे, या प्रकारची बेसिक न्यायाची व्यवस्था. तर आपण तिन्ही संकल्पना पूर्णपणे पाहिलेल्या आहेत. समानता, स्वातंत्र्य, समानता आणि न्याय. साधारणपणे 3 लेक्चर्समध्ये आपण ह्या सगळ्या संकल्पना पूर्ण केल्या. आता याच्या पुढच्या 2 चॅप्टर्स आपले शिल्लक आहेत. तर एक आहे तो लोकशाही संबंधीचा आणि दुसरा आहे तो विचार प्रणालींसंबंधीचा. तर या आठवड्यामध्ये आपण अजून उरलेले जे आपले तास आहेत त्याच्यामध्ये लोकशाहीचा चॅप्टर आपण पूर्ण करू शकू आणि विचार प्रणालींचा चॅप्टर आपला पुढच्या आठवड्यामध्ये पूर्ण होईल. त्यानंतर आपण लोकप्रशासनाच्या चर्चेकडे जाणार आहोत. भारतीय प्रशासकीय व्यवस्था, मागच्या टर्ममध्ये आपण लोकप्रशासनाचे सिद्धांत पाहिले वेगळे वेगळे. आता आपल्याला पाहायचे ते भारतीय प्रशासकीय व्यवस्था.